दात दुखीचा त्रास झाला की माणूस खूप अस्वस्थ होतो. खाणं, पिणं आणि बोलणं देखील कठीण होतं आणि अशा वेळी अनेक जण घरगुती उपाय शोधतात. आज आपण पेरूच्या पानांचा एक पारंपरिक आणि घरगुती उपाय पाहणार आहोत. यासाठी आपल्याला 4 ते 5 ताजी पेरूची पाने घ्यायची आहेत. ही 4 ते 5 पाने आपल्याला मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि 1 ग्लास पाण्यामध्ये आपल्याला ही पाने उकळून घ्यायची आहेत. 1 ग्लास पाण्याचं अर्धा ग्लास पाणी झाल्यानंतर ते पाणी कोमट करून त्या पाण्याने आपल्याला गुळण्या करायच्या आहेत. यासोबत तुम्ही एक पान स्वच्छ करून त्या पानाला हळूहळू चावून त्याचा रस, जो भाग दुखत आहे, जो दात दुखत आहे त्याच्याजवळ काही वेळ तो रस तुम्ही तसाच ठेवू शकता. पेरूच्या पानामध्ये फ्लॅव्होनॉइड्स, टॅनिन्स आणि काही अँटीऑक्सिडंट घटक आढळतात. त्यामुळे तोंडाची स्वच्छता राखायला फार मदत होते आणि यामुळे तात्पुरत्या स्वरूपात खूप जास्त आराम मिळतो. हा उपाय अनेक गावामध्ये आजही पारंपरिक पद्धतीने वापरला जातो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर दातामध्ये कीड असेल, हिरड्यांना सूज असेल, पू होत असेल किंवा दातदुखी वारंवार होत असेल तर हा उपाय कायमस्वरूपी उपचार नाही. अशावेळी दंतवैद्याचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. घरगुती उपाय हे तात्पुरता आराम देऊ शकतात, पण दाताचे खरे आरोग्य नियमित स्वच्छता आणि योग्य उपचारामध्ये आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा.